नमो बुद्धाय. जय भीम मित्रांनो. आणि आज आपण मानवी क्षेत्रातील विज्ञान नगर आणि हा आकाश नगरच्या या ठिकाणी पजारे साहेबांच्या घरी हा उपक्रम राबवला आहे. आपल्याकडे मान्यवर राठोड साहेब जुळलेले आहे आणि ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून धम्म आपल्या दारी हा कार्यक्रम राबवला आहे. सर, आपला परिचय सांगा. काय सांगणार विशेष आज आपण लोकांपर्यंत पोहोचले आहे, लोकांना एकत्र करून हा धम्माचा प्रसार करता, का सांगणार विशेष? नमो बुद्धाय. जय भीम. मी ॲडव्होकेट डॉक्टर रमेश राठोड. आज आपण धम्म आपल्या दारी हा उपक्रम, अभिनव उपक्रम मागील 12 तारखेपासून 12 ऑक्टोबर पासून आपण राबवतो आहोत. 12 ऑक्टोबरला डॉक्टर रमेश राठोड यांच्या घरी धम्म आपल्या दारी हा उपक्रम झाला. त्यानंतर कल्याण गजभिये आणि ज्योती गजभिये यांनी आपल्या घरी तो 19 ऑक्टोबरला घेतलं आणि त्यानंतर लक्ष्मीताई पझारे यांनी हा उपक्रम आमच्या घरी, आमच्या एरियात व्हावं अशा प्रकारची भावना प्रगट केली. त्यामुळे 26 ऑक्टोबर 2025चा हा कार्यक्रम आज आम्ही धम्म आपल्या दारी लक्ष्मीताई पझारे यांच्या घरी घेत आहोत. या घेण्यामागचा एकच हेतू आहे की आपण ज्या परिसरात राहतो आहेत त्या परिसरातील धम्म बांधवांचा आपला परिचय होणं गरजेचं आहे. त्यांच्या परिचयामुळे त्यांच्या कुटुंबातील समस्या, त्यांचं जीवन जगत असताना धम्म त्यांच्या घरामध्ये किती प्रमाणात जीवन जगतात, ते जर चांगल्या प्रकारे धम्म जीवन जगत असतील तर त्याचा प्रचार इतरां कुटुंबांपर्यंत जावं. बुद्ध म्हणतात, जो तसे ज्योत लगाते चलो, प्रेम की गंगा बहाते चलो. तुम्हाला धम्म हा प्रेमाची गंगा आहेत. ही गंगा प्रत्येकाच्या घरापर्यंत जावं. त्या घरातील प्रत्येक माणसाने त्या गंगेचं पाणी प्राशन करावं आणि असे आदर्श माणसं त्या कुटुंबातून निर्माण व्हावं. ती निर्माण करण्याची जबाबदारी सर्व धम्म बांधवाची आहेत. म्हणून त्यांना आपल्या बुद्धीचा विकास करावा. आणि धम्म किती जगण्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे, देशासाठी, समाजासाठी, कुटुंबासाठी. त्यामुळे आपल्या कुटुंबातलं कलह दूर होईल. आपल्या कुटुंबातलं कलह दूर झाल्यामुळे आपण आपल्या देशासाठी, समाजासाठी हितवाहक राहाल. जगांमध्ये बुद्ध हवा आहे, युद्ध नको आहेत. आणि तो युद्धाची सुरुवात घरापासून आपण समाप्त केली तर जगाला बुद्ध हवा ही जाणीव होऊन जाईल. यासाठी धम्म आपल्या दारी हा उपक्रम आम्ही आमच्या एरियात राबवण्यात येत आहे. हे होते राठोड साहेब आणि तथागतांचे आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना वाढवण्यासाठी धम्म आपल्या दारी हा उपक्रम राबवून राहिले. मान्यवर मॅडम सुद्धा जुडलेले आहे. हे सुद्धा तळागाळाच्या लोकांना जोडून समाजामध्ये जागृती फैलायचं काम करतात. त्यांच्याशी वार्ता करूया, त्यांचं काय चांगलं आहे. थेट चॅनलशी ज्योतिताई जुडलेल्या आहे आणि ठामपणे मत सांगतात. जाणून घ्या त्यांचं मत काय. मी ज्योती कल्याण गजभिये, विज्ञान नगर इथे राहते. तर हा आमचा तिसरा उपक्रम आहे. तिसऱ्या घरी आमचा हा उपक्रम सुरू झालेला आहे. धम्म आपल्या दारी हा प्रत्येक घरोघरी नेण्याचं एक उद्दिष्ट आहे की आम्ही बौद्ध धर्माचे असून आमच्यातलेच खूप सारे लोक असे आहेत की ते आजही हिंदू धर्माचा स्वीकार करून कितीतरी देवी देवतांची पूजा करतात. आम्हाला फक्त आमचा धर्म, बौद्ध धर्म हा जगातील एकमेव असा धर्म आहे की जो विज्ञानवादी आहे. तिथे कुठेही कर्मठता, सनातनवादी काहीही नाही. बुद्धाने आम्हाला सांगितलं की स्वतःचं आचरण दुरुस्त करा, स्वतःला दुरुस्त करा, स्वतःची ओळख पटवून घ्या. तर इतका चांगला धर्म हा आमचा आम्हाला प्रत्येक घरी न्यायचा आहे. तर आम्ही हाच एक संकल्प केलेला आहे की प्रत्येक बौद्ध बांधवाच्या घरी आम्ही हा धम्म आपल्या दारी हा उपक्रम आम्ही नेणार आहोत आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत आम्ही आमचा हा बुद्धाचा धर्म याचा प्रचार आणि प्रसार करणार आहोत. नमो बुद्धाय. जय भीम. मान्यवर मॅडम आणि बुद्ध आणि धम्माचा प्रसार ताकदीने ते करतायत. क्षेत्रामध्ये जाऊन आणि क्षेत्राच्या प्रत्येक आणि खास करून युवा, महिला आणि मुलांना आणि मुलींना त्यांना धम्माचे, तथागताचे विचार पेरण्याचे काम करतात. थेट आपल्या चॅनलशी जुळलेले आहे. सांगून त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया धम्म आपल्या दारी या माध्यमातून. मॅडमला पहिलं सांगा. जय भीम. सर्वांना जय भीम. नमो बुद्धाय. माझं नाव लक्ष्मी दिलीप पझारे. मी आकाशनगर येथे राहते. मी सध्या MA करत आहे पालीमध्ये. तर मला असं वाटते धम्म आपल्या दारी या उपक्रमाअंतर्गत माझ्याकडे सर्व लोक आले आहे. सगळ्यांचे स्वागत आहे. आणि
आणि हा कार्यक्रम म्हणजे कसं धम्माचा प्रचार प्रसार व्हावा यासाठीच आहे, सर्वांचा परिचय व्हावा आपल्या लोकांमध्ये वगैरे. आणि भगवान बुद्धांनी जो आपल्याला धम्म दिला आहे, भगवान बुद्धांनी जे सांगितलं आहे की 4 आर्य सत्याचा त्यांनी शोध लावला. दुःख आहे, दुःखाचं कारण आहे, दुःखाचं निरोध आहे आणि दुःख दूर करण्याचं कारण पण आहे, त्याचे मार्ग पण आहे, आर्य अष्टांगिक मार्ग. भगवान बुद्धांनी आपल्याला पंचशील वगैरे सांगितले आहे, तर आपणही त्या पंचशिलाचं पालन चांगल्या रीतीने केलं पाहिजे आणि आचरणातही आणलं पाहिजे. त्याच्यामुळेच एक दुसऱ्याच्या मनामध्ये प्रेम निर्माण होईल, आपुलकी निर्माण होईल आणि सर्व एकोपाने राहतील. त्याच्यामुळे कसं समाजामध्ये एकोपा निर्माण राहील असं तरी मला वाटतं. पधारे मॅडम, आपण धम्माचे काम करता आणि प्रसार सुद्धा काम करता. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुद्धा तथागताला त्यांच्या विचारांना वाढवण्याचं काम केलं आहे. तथागत यांच्या भारतासारख्या या देशामध्ये त्यांचा जन्म झाला आणि देश विदेशापर्यंत हा धम्म पसरला आणि ज्या ज्या ठिकाणी तथागत गेले त्या ठिकाणी संपूर्ण देशच हा बुद्धमय झालेला आहे. थायलंड, इंडोनेशिया, म्यानमार आणि चीन सारख्या जापान या प्रगतशील देशामध्ये हा बुद्ध धर्म पसरलेला आहे. आणि आपल्या कारकिर्दीमध्ये धम्म आपल्या दारी हा कार्यक्रमाच्या माध्यमातून राठोड साहेबांनी एक मोठा पुढाकार घेतलेला आहे आणि धम्म आपल्या दारी प्रत्येकाच्या घरी जाऊन हा कार्यक्रमाला उपक्रम राबवण्याचं काम करत आहे. आणि हा सुंदर असा उपक्रम आणि आमच्या चॅनलच्या वतीने सगळ्यांना क्रांतिकारी जय भीम.